नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की राज्यातील दिव्यांग बांधवांसाठी गेल्या काही दिवसापासून राज्य शासनाच्या माध्यमातून अनेक दिलासादायक महत्त्वपूर्ण अपडेट असे घेण्यामध्ये आलेले आहे. म्हणजेच की आता यांच्यामध्ये सुद्धा आणखीन एक निर्णयाची भर पडलेली आहे. तीच म्हणजे की दिव्यांग विद्यार्थ्यांना 10वी नंतरच्या शिष्यवृत्तीमध्ये वाढ. तब्बल 12 वर्षानंतर एक महत्त्वाचा असा निर्णय या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती एक भरी वाढ करण्यात आलेली आहे. राज्यांमध्ये उच्च माध्यमिक प्रश्न परीक्षेतून शिक्षण घेणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शिक्षण ती योजना ही सुधारित योजना राज्य शासनाच्या माध्यमातून राबवली जाणार आहे. योजनेच्या अंतर्गत विद्यार्थ्यांना म्हणजेच की संस्था आणि मंडळ भरावा लागणार आहे व शुल्क फ्री किंवा ट्युशन फ्री, नोंदणी फ्री, खेड युनियन, खेड लायब्ररी फ्री, मॅगझिन, वैद्यकीय तपासणी यासारखे इतर द्यावे लागणार आहे. म्हणजेच की अनिवार्य शुल्क करता रक्कम मंजूर करण्यात येणारे आणि यांच्या अंतर्गत गट आणि पदव्युत्तर शिक्षण घेण्यास पदव्युत्तर डिप्लोमासाठी निवासी विद्यार्थ्यांना 1700 रुपये तर अनिवार्य विद्यार्थ्यांसाठी 900 रुपये एवढी शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. गट 2 च्या अंतर्गत इतर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी निवासी विद्यार्थ्यांना 1200 रुपये तर अनिवासी विद्यार्थ्यांना 850 रुपये. गट 3 च्या अंतर्गत दोन्ही गटात समाविष्ट नसलेल्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी निवासी विद्यार्थ्यांना 1200 रुपये तर अनिवासी विद्यार्थ्यांसाठी 850 रुपये. याचप्रमाणे गट क अंतर्गत इयत्ता 10वी नंतरच्या पदव्युत्तर डिप्लोमासाठी निवासी विद्यार्थ्यांना 100 रुपये, अनिवासी विद्यार्थ्यांसाठी की 1200 रुपये एवढी शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. जस की अंध विद्यार्थ्यांसाठी वाचक भत्ता 1, 2, 3 आणि 300 तर गटचा आणि साठी 225 इतका अतिरिक्त दिला जाणार आहे. अभ्यास दौरा खर्चासाठी वार्षिक 1500 रुपये, प्रत्यक्ष खर्चामर्यादेसाठी इतर प्रकल्प टंकलेखन छपाई खर्च व पत्रव्यवहाराद्वारे शिक्षणासाठी प्रकल्प टंकलेखन छपाई खर्च व पुस्तकांसाठी खर्च असा भत्ता मिळून 300 रुपये एवढा दिला जाणार आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रकल्प टंकलेखन छपाई पत्रव्यवहार पुस्तकांसाठी म्हणून आता 1800 रुपये, अभ्यास दौऱ्यासाठी 1500 रुपये, शिक्षण शुल्कासाठी प्रतिपुर्ती म्हणून रक्कम मिळणार आहे. अंध विद्यार्थ्यांना आता वाचक भत्ता म्हणून गट 1, 2, 3 साठी धरम आणि 300 आणि 4 साठी 1400 रुपये अतिरिक्त भत्ता या ठिकाणी दिला जाणार आहे. अशाच नवीन नवीन माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.